Good morning, everyone. Good morning, sir. आज आपण अमालगमेशनचा पुढचा प्रॉब्लेम बघणार आहे. Following is the balance sheet. Following is the balance sheet of two firms, A and B firm and C and D firm as on 31st March 2020. Balance sheet as on 31st March 20. Liabilities A and B, C and D. Asset side same, A and B, C and D. Liability side creditors, bills payable, capital. Asset side cash at bank, stock, debtors, office premises, furniture, bills receivable. Next, the two firms decided to amalgamate their business as on 1st April 2020 on the following terms and conditions. First adjustment, goodwill of A and B is to be fixed at rupees 80,000 and that of C and D at rupees 1 lakh. Second, premises to be valued at rupees 6 lakh of A and B firm. Third, stock of A and B firm is to be written down by rupees 40,000 and that of C and D is to be written up by rupees 20,000. Provision for RDD to be created at 5% on debtors of both firm. Create reserve for discount at 5% on creditors of both firm. You are required to prepare revaluation account and partners capital account in the books of old firm and balance sheet in the books of new firm. सगळ्यांनी आता ही चेक करायचंय आपल्याला. त्या ठिकाणी जो प्रॉब्लेम आपण बघतोय त्याच्यामध्ये सगळ्यांनी प्रॉब्लेम बघितला का? आता मला तुम्हाला प्रॉब्लेम मी पीडीएफ पाठवलेला आहे. सर्वांना पीडीएफ फाईल मी पाठवलेल्या आहे. त्या पीडीएफ फाईलच तुम्हाला त्या ठिकाणी त्यातलेच हे सर्व प्रॉब्लेम आहेत. फर्स्ट, आता सुरुवातीला इन द बुक्स ऑफ ए अँड बी आपल्याला अकाउंट ए बी आपण फर्म बघूया आणि त्याच्यानंतर ना पुढचा जो पॉइंट आहे तो आपण बघणार आहे सी आणि डी फर्म आणि नेक्स्ट न्यू कंपनीच्या न्यू पार्टनरशिप फर्मच्या बुक्स मधली बॅलन्स शीट. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या स्टेप्स या ठिकाणी मी काही दिलेल्या आहेत. फर्स्ट, चेक करा स्टेप्स मध्ये. फर्स्ट, ड्रॉ अप द अकाउंट्स. रेकॉर्ड ओपनिंग कॅपिटल, अदर अकाउंट्स, जे काही ओपनिंग बॅलन्सेस असतील अकाउंटचे ते आपल्याला रेकॉर्ड करायचे. त्यानंतर प्रॉफिट लॉस डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. अकाउंटिंग ट्रीटमेंट ऍज पर ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायचे आणि शेवटी आपल्याला अकाउंट क्लोज करायचे. सुरुवातीला इन द बुक्स ऑफ ए अँड बी फर्म आकृत या रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आखून झालं सगळ्यांचं? कारण आपल्याकडे 40 मिनिटांमध्ये आज पूर्ण प्रॉब्लेम आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आज आपण जास्त वेळ हे नाही करणार, वेळ नाही घालवणार. फर्स्ट, सुरुवातीला पार्टनर्स कॅपिटलचे ओपनिंग बॅलन्सेस ब्रॉट डाऊन करून घेऊया आपण. चेक करा बॅलन्स शीट. पार्टनर्स कॅपिटल 5 लाख आणि 2 लाख. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला या ठिकाणी
सी आणि डी फर्म आहे, इथं ए अँड बी फर्म. लिहून घ्या. बॅलन्स ब्रॉट डाऊन 5 लाख 2 लाख. एकच अकाउंट आपण तयार केलेलं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या व्यतिरिक्त, त्याचे बॅलन्सेस ब्रॉट डाऊन केलेत आपण. यानंतर ना चेक करा बॅलन्स शीटला या ठिकाणी प्रॉफिट रिझर्व आहेत का लायबिलिटी साइडला, आणि ऍसेट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर असेल तर त्याला म्हणायचं लॉस. आहेत का ते पॉइंट? नाहीये. तर डायरेक्टली आता आपण ऍडजस्टमेंट नुसार आपण सॉल्व्ह करूया प्रॉब्लेम. फर्स्ट, गुडविल ऑफ ए अँड बी इज टू बी fixed at rupees 80,000 and that of C and D at rupees 1 lakh. A आणि B चं गुडविल त्या ठिकाणी फिक्स केलंय किती? 80,000. चेक करा बॅलन्स शीटला गुडविल आहे का? बॅलन्स शीटला गुडविल असेल तर त्याला आपण म्हणणार रिव्हॅल्युएशन. पण या ओल्ड बॅलन्स शीट मध्ये गुडविल दिलेलं नाहीये आणि आपण फर्स्ट टाइम गुडविल व्हॅल्यूड करतोय, त्याला म्हणतो आपण गुडविल क्रिएशन. गुडविल क्रिएशनचा इफेक्ट घ्यायचा आहे आपल्याला. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला गुडविल क्रिएशनची एंट्री असते. गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण गुडविल डिस्ट्रीब्यूट करणार आहे. आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला नसेल तर तो किती असतो? इक्वल असतो. 80,000 आहेत, दोन पार्टनर्सला आपल्याला वाटायचे, ते वाटले कसे? आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये, आणि ते प्रॉफिट शेअरिंग रेशो किती होता? इक्वल 1:1. 80,000 40,000 40,000 आपण वाटलेले. पहिली ऍडजस्टमेंट झाली. सेकंड, प्रिमाइसेस टू बी व्हॅल्यूड ऍट रुपीज 6 लाख ऑफ ए अँड बी फर्म. चेक करा प्रिमाइसेसची किंमत या ठिकाणी किती दिलेली आहे. ऑफिस प्रिमाइसेस ए अँड बी फर्म किती आहेत? 5 लाख. त्या 5 लाखाचं रिव्हॅल्युएशन आता झालेलं आहे किती? तर 6 लाख झालेलं आहे. चेक करा मग आता ऍसेटची किंमत वाढतीये का कमी होतीये? ऍसेटची किंमत वाढतीये का कमी होतीये? 5 लाख किंमत होती, आता होतीये 6 लाख. किंमत वाढतीये. ऍसेटच्या किमती वाढत असतील तर तो आपला प्रॉफिट असतो. त्यामुळे प्रॉफिट जर असेल तर रिव्हॅल्युएशन अकाउंट हे नॉमिनल टाइप ऑफ अकाउंट आहे. प्रॉफिट सर्व येतील क्रेडिटला, तर लॉसेस येतील डेबिटला. प्रिमाइसेस 1 लाख, तर ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या आपल्या माहितीसाठी 6 lakhs minus 5 lakh. सहा लाख वजा 5 लाख हे लिहून घ्या ब्रॅकेट मध्ये तुम्ही. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, त्याचा दुसरा इफेक्ट काय करणार आपण इथं? प्रिमाइसेस मध्ये या 5 लाखामध्ये आपण ऍड करणार किती? 1 लाख. लिहून ठेवा इथं प्रिमाइसेस आपल्याला किती ऍड करायचे? तिथं 1 लाख रुपये ऍड करणार आहे आपण. त्याला फक्त रेड मार्क करून ठेवूया आपण, की जेणेकरून आपल्याला नंतर लक्षात येईल या 5 लाखाची किंमत किती होणार आहे? आता 6 लाख होणार आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट थर्ड, स्टॉक ऑफ ए अँड बी टू बी रिटर्न डाऊन बाय रुपीज 40,000. ए आणि बी चा स्टॉक हा 40,000 कमी करायचा आहे. रिटर्न डाऊन, रिटर्न डाऊन म्हणजे काय? कमी करणे. 40,000 जर कमी करायचा असेल तर आता आपल्या ऍसेटची किंमत किती होती बघा? 2,04,000. ए आणि बी फर्म बघायचे आता फक्त. 2,04,000ची आता किंमत किती होणार आहे? त्या ठिकाणी 40,000 कमी होणार, म्हणजे ती किंमत येईल 1,64,000. पण रक्कम जेवढी कमी होतीये तीच फक्त इथं रेकॉर्ड करायची असतील. ऍसेटची किंमत कमी होणं आपला लॉस आहे. या ठिकाणी लिहून घ्या तो लॉस किती? 40,000. 40,000 लिहून घ्या. लिहिले का 40,000? नेक्स्ट पॉइंट, याचा दुसरा इफेक्ट कुठे होणार? बॅलन्स शीट मधून आपण इथं काय करणार? 40,000 मायनस करायचे आपल्याला. ए पहिल्या ह्याच्यातून ए आणि बी फर्मचे किती? 40,000 मायनस करायचे. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट,
तोच पॉइंट बघा पुढे, दॅट ऑफ सी अँड डी टू बी रिटर्न अप बाय 20,000. त्याचा विचार आपण नंतर करूया. नेक्स्ट, ए प्रोव्हिजन फॉर RDD टू बी क्रिएटेड at 5% ऑन डेटर्स ऑफ बोथ फर्म. दोन्ही फर्मच्या डेटर्स वरती 5% RDD क्रिएट करायची आहे. डेटर्सची किंमत बघा, ए आणि बी फर्मची किती आहे? 1,50,000. या 1,50,000च्या आपल्याला किती टक्के घ्यायचे आहेत? तर 5% घ्यायचे आहेत. 1,50,000च्या 5% काढा आणि ते या ठिकाणी लिहून घ्या. RDD 1,50,000च्या 5% काढले तर ते किती येतील? 7,500. इथं ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या, 1,50,000 गुणिले 5%, 1,50,000 इंटू 5%. त्याचा सेकंड इफेक्ट, या ठिकाणी बॅलन्स शीट मधून मायनस किती करायचे आपल्याला? 5% लिहिले तरी चालतील किंवा 7,500 लिहिले तरी सुद्धा चालतील, कारण ही ऍडजस्टमेंट दोन्ही फर्मची करायची आपल्याला. नेक्स्ट, पुढची ऍडजस्टमेंट, क्रिएट ए रिझर्व फॉर डिस्काउंट ऍट 5% ऑन डेटर्स ऑन सन्ड्री क्रेडिटर्स ऑफ बोथ फर्म. दोन्ही फर्मच्या क्रेडिटर्स वरती 5% आपल्याला रिझर्व क्रिएट करायचा आहे. चेक करा, क्रेडिटर्सची रक्कम किती आहे? 2 लाख. 2 लाखाच्या 5% काढा, किती येतील? 10,000. लिहून घ्या तो पॉइंट या ठिकाणी. डिस्काउंट फॉर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स किती? 10,000. 10,000. याचा दुसरा इफेक्ट किती आहेत? 5% आहेत ना, इथं बॅलन्स शीटला लिहून घ्या -5%. एवढं लिहिलं तरी पुरेसं आहे, कारण ते आपल्याला दोन्हीला त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करायची आहे, ती लक्षात येईल, कारण दोन्ही फर्मचे सेम आहे. नेक्स्ट, आता चेक करा, सर्व ऍडजस्टमेंट झाल्यात गुडविल पासून ते रिझर्व पर्यंत. आता कोणती ऍडजस्टमेंट राहिली आहे का? नाही. आता सुरुवातीला आपण आता ए आणि बी चा अकाउंट आपल्याला क्लोज करायचे. ए आणि बी फर्मचे अकाउंट आता आपल्याला क्लोज करायचे. दोन्ही साइडची टोटल करा. या ठिकाणी टोटल किती येते? 1,10,000. तर या ठिकाणी किती आहे? 40,000 आणि 75,000 म्हणजे 47,500. ज्या बाजूची टोटल जास्त असते ती दोन्ही बाजूला लिहून घ्या. 1,10,000, 1,10,000. आणि आता डिफरन्स किती येतोय बघा. डिफरन्स येईल 62,500. 1,10,000तून 47,500 वजा केले ही रक्कम पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटायची. म्हणजे प्रॉफिट शेअरिंग रेशो किती? 1:1. दिला नसेल तर 1:1 घ्यायचा. मग 1:1 आहे तो किती येतोय? 62,500 भागिले 2 केले तर 31,250. 31,250 हा काय झाला? क्रेडिट साइड जास्त असेल तर म्हणायचं प्रॉफिट, म्हणजे डिफरन्स डेबिटला येतो. तर याच्या उलट जर डेबिटची टोटल जास्त आहे, म्हणजे हे काय? सर्व लॉसेस आहेत. डेबिटची टोटल जास्त आहे आणि डिफरन्स क्रेडिट साइडला आपण इथं लिहितो, त्यावेळेस त्याला म्हणायचं लॉस ऑन रिझर्व, सॉरी लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. आता चेक करा, हा पॉइंट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आहे, तर दुसरा इफेक्ट कुठे येणार आहे? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला, सॉरी पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट दोन्ही कॉलम मध्ये 31,250, 31,250. आता परत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचंय. टोटल करा. 5,71,250 पहिल्या कॉलमची टोटल आहे. दुसऱ्या कॉलमची येते 2,71,250. तीच टोटल तुम्हाला डेबिट साइडला लिहून घ्यायची आहे. आणि जो काही डिफरन्स येतोय तो ट्रान्सफर करायचा आपल्याला कुठे? न्यू फर्म अकाउंटला. आता हे सर्व झालेलं आहे ए आणि बी फर्मचं. सेम याच पद्धतीने सी आणि डी फर्मच्या ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायच्या. नेक्स्ट, सी आणि डी फर्म रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पुढचा अकाउंट कोणता असणार आहे?
पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सी आणि डी आखून घ्या. सी आणि डी फर्म. सुरुवातीला पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स 2,40,000 1,60,000. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला सुरुवातीचा पहिला पॉइंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट च्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,40,000 1,60,000. आता चेक करा या ठिकाणी रिझर्व आणि प्रॉफिट आहेत का? नाहीये. इथं काही लॉस आहे का? नाहीये. आता डायरेक्टली प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची. पहिल्यांदा गुडविल सी आणि डी चं गुडविल किती आता 1,00,000 रुपये. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट चेक करा. गुडविल ऑफ ए अँड बी इज टू बी फिक्स ऍट ₹80,000 अँड दॅट ऑफ सी अँड डी 1,00,000. 1,00,000 गुडविल फिक्स केलेलं आहे. 1,00,000 गुडविलचं या ठिकाणी बॅलन्स शीटला गुडविल आहे का? नाहीये. नसेल तर त्याला काय म्हणायचं? गुडविल क्रिएशन. गुडविल क्रिएशनचा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला बाय गुडविल अकाउंट आणि गुडविलची जी रक्कम आहे ती पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपल्याला वाटायची आहे. 1,00,000 रुपये प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये म्हणजे एकाच एक रेशो मध्ये वाटा 50,000 50,000. पुढची ऍडजस्टमेंट प्रिमायसेसची ही फक्त ए आणि बी फर्मची होती, त्यामुळे त्याचा आता विचार करायची आवश्यकता नाही. स्टॉक ऑफ ए अँड बी रिटर्न डाऊन बाय 40,000 अँड दॅट ऑफ सी अँड डी रिटर्न अप बाय 20,000. रिटर्न डाऊन म्हणजे कमी करणे आणि अप म्हणजे वाढवणे. आता स्टॉकची किंमत वाढतीये. चेक करा किती होते 1,83,000. याच्यामध्ये 20,000 वाढवायचे आपल्याला, म्हणजे रक्कम आता किती होईल 2,03,000. 20,000 इथं आपल्याला ऍड करायचे. चेक करा इथं एक लिहून ठेवा. आणि दुसरा इफेक्ट आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला येईल का क्रेडिटला येईल? ऍसेटची रक्कम कमी होत असेल तर लॉस आहे, वाढत असेल तर काय आपला प्रॉफिट आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय स्टॉक अकाउंट किती 20,000. स्टॉक अकाउंट किती 20,000. पुढची ऍडजस्टमेंट प्रोव्हिजन फॉर IDD to be created at 5% on debtors of both firm. चेक करा डेटर्सची किंमत किती आहे 2,00,000. 2,00,000च्या 5% काढा. 2,00,000च्या 5% काढा. किती येतील 10,000. 2,00,000च्या 5% काढा. किती येतात ते 10,000 येतात ते. नेक्स्ट याचा दुसरा इफेक्ट कुठे करणार आपण? बॅलन्स शीटला मायनस करणार. तो आपण मगाशी लिहिलेला आहे, कारण ए आणि बी फर्मची पण ऍडजस्टमेंट केली आहे तीच सेम सी आणि डी फर्मची करायची. नेक्स्ट लास्ट पॉइंट डिस्काउंट फॉर क्रेडिटर्स क्रिएट करायचा आहे. किती 5%. सेम मगाशी केली तशीच ऍडजस्टमेंट. 3,00,000च्या 5% काढा. 10% काढले किती आले 30,000 आले. बरोबर आहे ना? 30,000 10%चे, मग निम्मी 5%ची रक्कम त्याच्या निम्मी म्हणजे किती 15,000. डिस्काउंट फॉर क्रेडिटर्स. लायबिलिटीची रक्कम कमी होणं आपला प्रॉफिट असतो, त्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या 3,00,000 गुणिले 5% किती 15,000. सर्व ऍडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत. आता
आता चेक करा क्रेडिट साइड आणि डेबिट साइड. टोटल करा. क्रेडिटची टोटल 35,000. या ठिकाणी पण किती 35,000. ज्या साईडची टोटल जास्त असेल ती दोन्ही बाजूला लिहून घ्या. एका बाजूला 35,000 तर दुसऱ्या बाजूला 10,000. टोटल क्रेडिटची जास्त आहे 35,000 35,000. आता हीच रक्कम पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपल्याला वाटायची आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 35 मधून 10 गेले, राहिले 25. 25,000 दोघांनाही वाटा. सी आणि डी 12,500 12,500. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला तर दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 12,500 12,500. टोटल करा सी कॉलमची. सी पार्टनर्सची टोटल पार्टनर्सची कॅपिटलची टोटल किती येते 2,40,000 अधिक 50,000 अधिक 12,500. 3,02,500. पुढचा पार्टनर डी ची टोटल करा 1,60,000 अधिक 50,000 अधिक 12,500. 2,22,500. फीज डेबिटला लिहून घ्या आणि हा डिफरन्स न्यू पार्टनर्स न्यू फर्मला ट्रान्सफर करायचा. तो न्यू फर्म अकाउंट 3,02,500 2,22,500. आपलं ओल्ड फर्मचं सर्व अकाउंटिंग झालेलं आहे. आपल्याकडे अजून फक्त 10 मिनिटात आपल्याला बॅलन्स शीट पूर्ण करायची. थोडस आपण झूम मीटिंग वरती एकत्र येताना वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे जरा थोडं मला पटपट घ्यावं लागतंय. याचं रेकॉर्डिंग केलेलं मी. रेकॉर्डिंग हे लेक्चर संपल्याच्या नंतर ना आज थोड्या वेळात मी तुम्हाला पाठवून देईन परत. आता आखून घ्या इन द बुक्स ऑफ न्यू फर्म म्हणजे ए बी सी अँड डी फर्म. आखून घ्या बॅलन्स शीट या पद्धतीने. 2 कॉलम करायचे बॅलन्स शीटचे. बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला अमाउंट अमाउंट असेट्स अमाउंट अमाउंट. बॅलन्स शीट वरती लिहून घ्या इन द बुक्स ऑफ न्यू फर्म. सगळ्यांनी कॅमेरे चालू करा आखून घेईपर्यंत. वही कोणीही लेक्चर कारण अकाउंट लक्षात नाही. अक्षता, सोनाली खिला, प्रणाली ताटे, ऋतुजा बाबर, करीना संगपाळ, वैष्णवी घोरपडे, प्रतीक्षा चांदगुडे, ऋतुजा यादव, प्रणाली ताटे. चालेल, चेक करा आता. स्नेहा जाधव, काजल साळुंखे दिसतात सगळे. आखून घ्या बॅलन्स शीट. आता 1 बाय 1 आपण बघूया. ऍसेट साइड ज्या ऍडजस्टमेंट केल्या त्या ऍडजस्टमेंट सगळ्या आपल्याला ऍसेटच्या किमती वाढवायच्या कमी करायच्या दोन्ही करायचे. फर्स्ट कॅश ऍट बँक किती 56,000 67,000 या दोन्हीची बेरीज घ्यायची. आपण एक काम करूया आधी फक्त ए आणि बी ची आपण बॅलन्स शीट ट्रान्सफर करूया आणि त्याच्यानंतर ना सी आणि डी घेऊया. मी आता ही बॅलन्स शीट डायरेक्टली फक्त वरती घेतो, जरा आपल्याला सोपं जाईल बघायला. म्हणजे एक
एक स्लाइड वरती आणि खाली करायची फक्त मला. कॅश ॲट बँक किती 56,000 लिहून घ्या इथं पहिला पॉइंट. कॅश ॲट बँक ए आणि बी फर्म, त्याच्या पुढे रक्कम लिहून घ्या 56,000. सी आणि डी फर्मचा विचार आपण नंतर करूया थोडा. नेक्स्ट पॉइंट आहे स्टॉक. इथं सी आणि डी ला जागा सोडा, सी आणि डी इथं लिहून घ्या. सी आणि डी फर्मचे बॅलन्स शीट आपण नंतर ट्रान्सफर करू. स्टॉक परत ए आणि बी. ए आणि बी च्या स्टॉकची रक्कम होती 2,04,000 आणि आपण ती रक्कम 40,000 आणि कमी केली होती. त्यामुळे रक्कम आता किती येणार आहे 1,64,000. आता सी आणि डी तिथं लिहून घ्या लगेच. सी आणि डी चा बॅलन्स शीट बाकीच्या अमाऊंटचा विचार आपण थोडा नंतर करूया. आता फक्त आपण एकच घेणार आहे ए आणि बी फर्म. डेटर्स परत ए आणि बी फर्मची रक्कम लिहून घ्या 1,50,000. आयडीडीच्या बाबतीमध्ये बॅलन्स शीटला आयडीडी आपल्याला लिहावी लागते. आयडीडी हा ऍक्च्युअल लॉस नाही, इट्स अ रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट. रिझर्व येतो, ऍक्च्युअल लॉस नाहीये, त्यामुळे तो इथं बॅलन्स शीटला लिहिणं आपल्याला गरजेचं असतं. त्याच्या खाली लिहून घ्या सी आणि डी, टोटल साठी जागा आणि त्याच्यानंतर ना आयडीडी. हे पॉइंट्स आपण नंतर सोडवूया सी आणि डी ची बॅलन्स शीट ट्रान्सफर केल्यानंतर. नेक्स्ट पॉइंट आहे ऑफिस प्रिमायसेस. ए आणि बी फर्मची बॅलन्स शीटची रक्कम होती बघा, ऑफिस प्रिमायसेसची किती होती 5 लाख. हे 1 लाख वाढवायचे होते, म्हणजे आता झाले किती बघा 6 लाख. इथं ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहिलं तरी चालेल 5 लाख अधिक 6 लाख. 5 लाख अधिक 1 लाख म्हणजे किती येतील 6 लाख. ब्रॅकेट बॅलन्स शीटची किंमत किती होती 5 लाख. त्याच्यामध्ये प्लस 1 लाख ऍड केले म्हणजे किती येतील 6 लाख. त्याच्यानंतर ना सी आणि डी इथं लिहून घ्या लगेच, त्याची रक्कम नंतर विचारात घेऊ आपण. नेक्स्ट पॉइंट फर्निचर ए अँड बी. सी आणि डी लिहून घ्या, चेक करा. फर्निचरची किंमत किती आहे 40,000. लिहून घ्या इथं ए आणि बी फर्म 40,000. नेक्स्ट गुडविल ए आणि बी. ऍडजस्टमेंट नुसार आपल्याला चेक करा इथं गुडविल किती होतं 80,000 ए आणि बी फर्मचं. लिहून घ्या ते या ठिकाणी 80,000. पूर्ण ऍसेट साइड ए आणि बी फर्मची आपण ट्रान्सफर केली आहे. आता लायबिलिटी साइड किती आहेत ए आणि बी. क्रेडिटर्स 2 लाख, बिल्स पेएबल 1 लाख. लिहून घ्या या ठिकाणी क्रेडिटर्स ए आणि बी 2 लाख. जर आपण डिस्काउंट देत असेल, जसं आयडीडीचा आहे सेम तसंच आहे, डिस्काउंट फॉर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स हा सुद्धा ऍक्च्युअल लॉस नाही, त्यामुळे तो बॅलन्स शीटला लिहावा लागतो. तो रिझर्व केलाय, बाजूला काढून ठेवली रक्कम ती. त्याचा विचार आपण नंतर करू पुढचा, कारण दोन्हीचा रिझर्व सारखाच आहे, तो एकत्रच लिहावा लागतो आपल्याला. बिल्स पेएबल ए अँड बी फर्म 1 लाख. नेक्स्ट पार्टनर्स कॅपिटल ए बी. चेक करा पार्टनर्स कॅपिटल. हे बॅलन्स शीटचं कॅपिटल घ्यायचं नाही आता. तर आपण ए आणि बी फर्मचं अकाउंटिंग केलंय ना, इथं जो बॅलन्स आलेला आहे
किती आलाय बॅलन्स आपला इथं 5,71,250 आणि 2,71,250 तोच इथं लिहून घ्यायचा असतो. 5,71,250 आणि किती 2,71,250. सर्व ए आणि बी फर्मची बॅलन्स शीट आता आपण ट्रान्सफर केलेली आहे. आता सी आणि डी फर्म फक्त रक्कम आपल्याला तिथं एक एक लिहित जायचंय. पहिला पॉइंट कॅश ऍट बँक किती 67,000 लिहून घ्या इथं. कॅश ऍट बँक 67,000, 56,000 अधिक 67,000 दोन्हीची बेरीज आउटर कॉलम मध्ये लिहून घ्या 1,23,000. स्टॉकची किंमत 20,000 आणि वाढवायची होती. बॅलन्स शीटला किती आहे बघा 1,83,000. 20,000 त्याच्यामध्ये वाढवा म्हणजे किती येतील 2,03,000. 1,67,000 अधिक 2,03,000 64 आणि 3 67 आणि हे किती 1 आणि 2 3 म्हणजे 3,67,000 उत्तर येईल इथं. नेक्स्ट डेटर्स 2 लाख लिहून घ्या इथं. सी आणि डी च्या पुढे डेटर्स किती 2 लाख. या दोन्हीची बेरीज इनर कॉलम मध्येच घ्यावी लागणार आहे आपल्याला. इनर कॉलम मध्ये का घ्यायची कारण याच्यावरती आरडीडी आहे ना आणि आरडीडी जी केलेली असते ती आपल्याला बॅलन्स शीटला लिहिणं बंधनकारक आहे. त्यामुळं आपण जसं यांच्या ऍडजस्टमेंट मध्ये 40,000 वजा केले इथं 20,000 ऍड केले तसं इथं करत नाही आपण. तर आरडीडी हा रिझर्व आहे त्यामुळे तो आपल्याला बॅलन्स शीटला लिहिणं गरजेचं आहे. 5% काढा 3,50,000च्या किंवा दोघांचीही आरडीडीची बेरीज एकत्र केली तरी चालते. एकाची 7,500 आणि दुसऱ्याची 2 लाखावरती 10% परत 10,000 वजा करून आउटरला रक्कम लिहून घ्या. 3,50,000तून 17,500 गेले. रक्कम राहतीये किती शिल्लक आपल्याकडं 3,32,500. ऑफिस प्रिमायसेस किती रक्कम आहे 1 लाख. सी आणि डी फर्मचे ते 1 लाख लिहून घ्या. 6 लाख अधिक 1 लाख अशी टोटल किती येतील 7 लाख. फर्निचर चेक करा फर्निचर किती आहे. सी आणि डी फर्मचा 2 लाख लिहून घ्या इथं 2 लाख. 40,000 अधिक 2 लाख टोटल किती येईल 2,40,000. लास्ट पॉइंट गुडविल ऍसेट साइडचा ऍडजस्टमेंट मध्ये दिला होता आपल्याला. गुडविल किती दिलाय सी आणि डी चा 1 लाख लिहून घ्या या ठिकाणी. गुडविल 1 लाख आणि अशी टोटल गुडविलची आउटर कॉलम मध्ये किती येईल 1,80,000. 80,000 अधिक 1 लाख 1,80,000 आउटरला टोटल लिहून घ्या. नेक्स्ट लायबिलिटी साइड आता क्रेडिटर्स किती आहेत बघा. सी आणि डी चे 3 लाख. बिल्स पेएबल किती 50,000. 2 लाख अधिक 3 लाख दोन्हीची बेरीज 5 लाख. 5 लाखावरती डिस्काउंट किती होता 5% होता. 5 लाखाच्या 5% काढले तर किती येणार आहेत ते 25,000 येतील. 25,000 वजा करा आणि आउटरला लिहून घ्या 4,75,000. बिल्स पेएबल 50,000. अक्षय पवार माइक म्यूट करा. दोन्हीची बेरीज आउटरला किती येईल 1,50,000. आता फक्त पार्टनर्स कॅपिटल सी आणि डी च फर्मचं आपण अकाउंटिंग केलंय त्याच्यामध्ये कॅपिटल किती होतं शेवटी इथं 3,02,500 आणि 2,22,500 तेच इथं लिहून घ्यायचंय.
3,02,500 आणि 2,22,500. आणि आता या सर्व पार्टनर्स कॅपिटलची बेरीज आउटर कॉलम मध्ये लिहून घ्यायची आहे. 13,67,500. आता फायनली दोन्ही साइडची टोटल करा. ऍसेटची बेरीज किती येते बघा, 19,92,500. तर या ठिकाणी बेरीज किती येते, 19,92,500. दोन्ही साइडची बेरीज सारखी येते, म्हणजे ही बॅलन्स शीट टॅली होती आपली. हीच बॅलन्स शीट तुम्ही अत्यंत शॉर्ट फॉर्म मध्ये या पद्धतीने करू शकता. फक्त डायरेक्टली बेरजा लिहिलेल्या तिथं, म्हणजे आतलं वर्किंग जर का लिहिलं नाही तरी सुद्धा चालतं. या बॅलन्स शीटला तेवढेच मार्क आहेत, तेवढेच मार्क्स या बॅलन्स शीटला. फक्त ही बॅलन्स शीट समजायला सोपी जाते म्हणून मी या पद्धतीने शिकवताना घेतलंय. इथं ए आणि बी फर्म हे असं त्यावर लिहिलेलं आहे की हे समजायला सोपं जातं. तुम्ही डायरेक्टली ही रक्कम आणि ह्या रक्कम जरी लिहिल्या तरी सुद्धा तुम्हाला बॅलन्स शीटचे मार्क म्हणजे तेवढेच मिळतात, त्याच्यामध्ये मार्क्स कमी होत नाहीत. फक्त मी आता ज्या बोल्ड रक्कम केल्या तेवढ्याच लिहिल्या तरी सुद्धा चालतात. तशीच ही शॉर्टकट म्हणजे थोडक्यात असलेली बॅलन्स शीट ही दिलेली आहे तुम्हाला करून मी. फक्त मेन अमाऊंट आहे, बायफर्केशन त्याचं लिहिलं नाही तरी सुद्धा चालतं. चालेल, हा प्रॉब्लेम आपला झालेला आहे पूर्ण.